श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी त्रिवार मुद्रा आणि सर्व स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार. आपण नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथाचे पारायण करत आहोत. या पारायणाचा आज 5वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण 22 ते 26 या अध्यायामधील कथांचा उलगडा करणार आहोत. नवनाथ भक्तिसार हा केवळ चमत्कारिक कथांचा संग्रह नाही, तर तो मानवी मनाला शुद्ध करणारा आणि कर्माचा सिद्धांत सोप्या भाषेमध्ये सांगणारा एक मार्गदर्शक ग्रंथ आहे. नाथांच्या प्रत्येक लीलेमागे लोककल्याण, अहंकारमर्दन आणि भक्ताला मोक्षाकडे नेण्याचा एक उदात्त हेतू लपला आहे. म्हणजेच नवनाथांच्या कृपेने मोठ्यातील मोठ्या पापाचे क्षालन होऊन जीवाचा उद्धार होतो. चला तर मग नवनाथांच्या स्मरणाने आजच्या या पवित्र पारायणाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासे वदनं कंथा टोपी च माला दंडकमंडलधर कटियांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ आणि चये जंगमाणी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. आसोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजिये सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्करधी प्रकोटोपै शांतिमणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. अप्तवर्गांचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसोनिया संसारात प्राचीनतौ नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः
प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। एक माळ शाबरी मंत्र जप। ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः। 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 ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः।
ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः 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 श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवमशिष्यम् अवपच्यत्तात् अवपुरस्तात् अवतरत्तात् अवदक्षिणत्तात् अवच्चोर्ध्वातात् अवधरात्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छ्रुतगायत्रीछन्दाः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अङ्गे तुष्टुवासस्तनूभिः वेशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ॐ शांती शांती शांतिः. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळाकांता कमळनाभा कमलोद्भव पिता कमळपत्राक्षा दुःखहर्ता. पुढे ग्रंथ रसाळ बोलवी भक्तिसार ग्रंथ हारत्न बोलवी श्रोत्याकारण. मागिले अध्यायी गोरक्षनंदन मच्छिंद्र घेऊन गेला असे नेला तरी किलोतळा बुडालीसे शोकाब्दी जळा. तै उपचर वसू अतरणी आगळा काढावया पातला. तू झालीस पदच्युत तरी ते संभाळी निश्चित तरी आता नमुनी व्यक्त होऊनी चाल जननीये. 12 वर्षे झाली पूर्ण तू ते भेटविन मच्छिंद्रनंदन मीननाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाहसील तू म्हणशिया यावया मच्छिंद्रनंदन काय घडेल त्या कारण सिंहलद्वीपी पाकशासन महामख आरंभिल ते नवनाथादी प्रतापवंत ऐक्य करील शचीनाथ मोहिनी गोपीचंद भरतरी सहित एक्या ठाई मिळतील. ऐसे एकोणी मैनाकिनी महाराजा शशुरप्राज्ञी 12 वर्षे मच्छिंद्रनयनी दाविने ऐसे म्हणतासा तरी मख मंडप पाकशासन करो अथवा न करो पूर्ण जरी मज दावाल ममनंदन तरी मज भाष्य द्यावी. ऐसे बोलता मैनाकिनी श्वशुर हास्य करी आननी मग कर्तळ भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनेते. यावरी बोले किलोतळा माते नेता स्वर्गमंडळा परी नृपपणी या स्थळा कोणा लागे स्थापावे. एरू म्हणे एकवचन सवे सेविसी आहेत क्रियावान दैरभामा उत्तम नामाने राज्य तिथे ओपिका राज्य ओपुनी दैरभामा मिळती झाली विमान संगमा परी सकळ देशीच्या शैल्य रामा शोकाकुळी झाल्या की ऐसे एका बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित होती तितुक्या समजावून युक्ती विमान यानी आरूढली. दैरभामेसी नीती प्रकार सांगून युक्ती समग्र यथा समान प्रजेचा भार संभाळी का साजनिये असो विमान पावे द्वीपाप्रती पदा स्थापिली ते युती. मग तो उपरीचर सहजगती आपल्या स्थानापै गेला. मीननाथ स्कंदी वाहून मार्गावरी करती गमन तो शैल्यदेशा सीमा उल्लंघुनी गौड बंगाली पातले. मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचारुणी गोरक्ष भिक्षा आणि मागुनी उदरापुरती तिघांच्या. ऐसे परी निर्वाहपन मार्गी करिता ती गमन तो कौल बंगाल सांडून गौड बंगाली पातले. मार्गी चालता सहज स्थिती तो कानिफापूर्वी भेटला तयाप्रती तेथे पातल्या त्रिवर्गमूर्ती गमन करिता मार्गाते. तेथे येताची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाचे पोटी की अच्युत वृक्षापुटी कानिफाची भेटी झालीसे. झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान माते दाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वस्सासी. मग स्कंदी होता नाथमीन तया लागी मही ठेवून दृढपायी केले नमन नेत्री अश्रू लोटले. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाते म्हणे बाळा अश्रुपात निज चक्षुसी का आले. ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन मग सकळ दुखाचे मंडन ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले.
सांगू जाता मुखाने तो कंठ आलासे भरून, मग क्षण एक तया स्थानी बैसून स्थिर चित्त पै केले. मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्यावृत्ती अतिगहन, कानिफा भेटीपर्यंत वधून ठाव यशस्वी म्हणतसे. तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चरण, तरी हे स्थान धनवंतपूर्ण चुकले धन मज दिले. मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्रनंदन, मग मीनानाथाकडे घेऊन उठवसा म्हणतसे. पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान, सांगता झाला गोरक्षनंदन. श्री मच्छिंद्राकारणे गौड बंगाल हेळापट्टण, तुमचा गुरु बंधू जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण. श्री दत्ताचा मिरवितसे तो महाराज योगभ्रष्ट, पावला आहे महाकष्ट. गोपीचंदे करुणी अनिष्ट महीगर्ती घातला, मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन. परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परम क्षोभला, म्हणे ऐसा राजा आहे नष्ट, तरी आता करीन त्याचे तळपट. नगरी पालती घालीन सुघट महिपाल था मिरविनतो, ऐसे बोलूनी विक्षेप चित्ती पुढे मागे परमगती. एक दोन मुक्काम साधिती क्षिती हेळापट्टणी पातले, ग्रामा निकट ग्रामस्थ भेटती त्याचे वृत्तांत विचारित जाती. ते म्हणती कानिफा येऊन क्षिती मुक्त केले जालिंदरा, राया गोपीचंदाचा अनुग्रह देऊनी जगी मिरवला अमरपणी. तेने गुरुदीक्षा घेऊनी तपालागी तो गेला, राया मुक्तीचंदा स्थापून राज्यपदी राज्यासन देऊन या अग्निनंदन. तोही गेला शमास सकळ कथा मुळाहुनी, मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थांनी. ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणी मिरवला, या परी तो मच्छिंद्रनंदन. ग्रामस्था मुखत्वे करून अधिकारी राज्य निपुण, कोण आहे प्राज्ञिक तेथे. एरी म्हणता योगद्रुमा श्रेष्ठ करनिका राजा उगमा, मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरवतसे. त्या मातेने अर्थ करून पुत्र मिरविला जी अमरपणे, तुष्ट करुणी जालिंदर मन अमर झाली अपनही. ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणे मच्छिंद्र यती, ऐसी प्राज्ञिक आहे सती भेटी घ्यावी तियेची. ऐसी धृती चित्ती कल्पुन चालते झाले त्रिवर्गजन, ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वाररक्षका सांगती. म्हणती जालिंदर तो प्रज्ञावंत तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ, ग्रामद्वारी आहे तिष्ठत जाऊनी सांग सतीसी. ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करिते झाले नमन, म्हणती महाराजा आज्ञाप्रमाण श्रुत करू सतीसी. म्हणती महाराज मच्छिंद्रजती जालिंदर सहोदर म्हणवितो क्षिती, तो येऊनी ग्रामद्वाराप्रती तिष्ठत आहे महाराजा. ऐसे ऐकुनी मैनावती म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती, कैसी आहे भूषण व्यक्ती अभ्यासानभ्यास दीक्षिते. एरी म्हणे जी महाराजा कनककांती तेजपुंजा, बालार्क किरणी विजयध्वजा आम्हाला गीत दिसतसे. शैली कंथा लेऊनी भूषण शिंगी सारंगी समागम, कुबडी फावडी करी कवळून उभाद्वारी असे तो. आणिक एक सचिष्य त्यासी संग्रही आहे सुखे सेवेसी, परी शिष्या समान अभ्यासी आम्हाला गी भासतसे. त्याची रीती स्वरूप अपार तान्हुले एक असे किशोर, परी त्रिवर्ग स्वरूप सागार नक्षत्रमणी भासती. ऐसे सांगता द्वाररक्षक मंत्री पाचारीला प्रत्योदक, मग स्वये येऊनी सुखासन कटक समोरी जातसे युती ते. कटकासवे द्वारी येऊनी वंदिती झाली मच्छिंद्रनंदन, मग त्रिवर्गाते सुखासन ओपुनी नेतसे मंदिरा. नेताची मंदिरा राजभवनी भावे बैसविला कनकासनी, षोडशोपचारे पूजुनी मुनी नम्रवाणी गौरविले. हे महाराजा तपोसविता कोणीकडून येणे झाले आता, आम्हा आळशावरी सरिता प्रेमांबू लोटतसे. एरी म्हणे ओ माते ऐक, उपरी चरवसू माझा जनक, मच्छ देही देहादिक आम्हालागी मिरवतसे. या परी श्री गुरुज्ञानदृष्टी तो अनुसुयासुत शुक्तिके पोटी, तेने कवळुनी मौळी मुष्टी वरदात्री मिरवला. मज अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला, प्राप्त होऊनी वैराग्याला भूषवितसे जननीये. धाकटा बंधू गुरुभक्त मज विराजला जालिंदरनाथ, परी या ग्रामी पापी अवस्थित पावला हे ऐकले. म्हणून उग्रता धरुणी पोटी लांघिता आलो मही पाठी, तरी उत्तम संग्रह ग्रामजेठी समस्तानी सांगितले. तेने करुणी कूपकंदर्प झाला जननी सर्वलोप, तरी तू धन्य ज्ञानदीप महीवर अससी हो. आपुल्या हितासी गृही आणून शेवटी परम प्राज्ञे करून, तुवा मिळवला स्वानंद घन धन्य धन्य अससी तू. ऐसे नाथ बोलिता युक्ती चरणी माथा ठेवी सथी, म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केले तुम्हीच. मग आसन वसन भूषणासहित अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करुणी मनोरथ तुष्ट करीत नाथासी. 3 रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद घेऊन, मग निघता झाला मच्छिंद्रनंदन गोरक्षनाथादी करून या. सकळ कटकासहित बोळवो निघाला चंद्रमुक्त, मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती. सकळी चरणावरी ठेवून माथा परत ते झाले बोलवणी नाथा, मग आपुले सदनी येऊनी तत्वता धन्यनाथ म्हणतात. एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत, ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले.
तेथे करुणी उदधी स्नान जगन्नाथाचे घेऊन दर्शन 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारिला तो तेथून निघुनी पुनमार्गी गमन करीत मग योगी तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिले रात्र क्रमोनी जैसी तैसी दुसरे दिनी मित्रोदयासी गोरक्ष सावरोनी भिक्षा झोळीसी भिक्षे लागी प्रवर्तला भिक्षा मागोनी सदनो सदनी परमश्रमोनी आला सदनी तो एरीकडे शिबिरस्थानी शयनी असे मीननाथ तो मच्छिंद्रनाथे उठवून बैसविला शौचा कारण तो ते संधित भिक्षा मागून गोरक्षनाथ पातला ग्रामात हिंडता सदनो सदनी श्रम वाटलेसे मनी तो येताची स्थानी श्रमुनी मच्छिंद्रनाथ बोलतसे म्हणे गोरक्षा मीननाथ शौचास बैसविला आहे गलित तरी तू त्या ते प्रक्षाळुनी त्वरित घेऊन येई पाडसा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा झोळी ठेवून तेथ लक्षुनी पातला मीननाथ गल्ली माझी जाऊन या तो मीननाथ परम अज्ञान हस्तपाद भरले विष्टेन अंग व्यक्त गोरक्ष विष्ठा पाहून परम चित्ती विटलासे मनात म्हणे मच्छिंद्रासी की परम असे विवसी विषय उपद्रव संन्याशासी व्यर्थ कास या पाहिजे ऐसे बोलुनी गौरनंदन मीननाथे करी कवळून दृष्टी करी मच्छिंद्रा कारणे उचलून या ते धवा विष्टे व्यक्त मीननाथ पाहुणी मच्छिंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरिते आत धोनी आन बाळका अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाची उठून सरिते जात संचार करिता सरतेत तो उत्तम खडक देखिले परी एकांत स्थान मनात म्हणे न्यावे धोन परी अंतर्बाह्य निर्मळी निवटून नाथा लागी दाखवू ऐसे विचारुनी चित्तात पदी धरला मीननाथ खडकावरी आपटोनी त्वरित गत प्राणपै केला सरिते उदक असे अपार त्यात प्रवेशिते झाले रुधिर ते सर्व अपार जळचर भक्ष्य म्हणून धावले म्हणे जीवे गेला मीननाथ तरी याचे घालतो सदावर्त एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळ हे ऐसा विचार करुणी मनी त्वचा घेतली काढुनी रती रती मांस तुकडे करुणी जळचरा ते ओपितसे उरल्या असती त्या जळात टाकूनी तेथुनी उठला नाथ परी त्या जळा नसे अंत अस्ति तळी व्यक्त झाल्या ती ऐसे करिता गौरनंदन मांस ते सकळ गेले आटून मांस सरल्या आतडे पूर्ण जळचरा ते भक्षविले एक त्वचे सहित भाग काही न ठेवी वरते अव्यग खडकी पवित्र करुणी चांग त्वचा घेऊनी चालला परी तो सदनी शिबिरी नसे मच्छिंद्रमुनी शंभवी अर्था बाजार भोवणी संचारलासे महाराजा तो येताची तेथे मच्छिंद्रनाथ मग तान्हा पसरी प्रवर्णी त्वचेत मित्ररश्मी पाहुनी वात सुखावया घातले तो एरीकडे मच्छिंद्रनंदन शांभवी आलासे घेऊन कुंदाकुलका सिद्ध करून आसनावरी बैसला परी गोरक्षाते म्हणे बारे कोठे मीननाथ एरी म्हणे धुवोनी त्याते स्वच्छ आणिले महाराजा मच्छिंद्र म्हणे आणिले परी कोठे ठेविला न दिसे नेत्री एरी म्हणे तान्हा प्रावरी सुकू घातला महाराजा म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसी एरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटत असे तरी बाहेर शीघ्र येऊन स्वचक्षुने पहावावी लोकून ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन तेची क्षणी बाहेर येतसे म्हणे कोठे रे मीननाथ परी पाहता म्हणे तान्हा प्रावरणाते न्याहाळोनी पाहता देखत वचेते मग धरणी अंग सांडितसे म्हणे आहारे काय केले बाळ माझे कैसे मारविले अंग धरणीवर टाकिले वरी लोळे गडबडा पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन त्वचा रधी कवळून म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैचा मजाता ऐसे म्हणून अक्रंदत ते पाहून गोरक्षनाथ मनात म्हणे अद्यापी भ्रांत गेली नाही श्रीगुरुची मग पुढे गोरक्षनाथ होऊन म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण कोण तुम्ही कोणाचा नंदन करिता रुदन त्यासाठी आहो तुमचा मीननाथ नामधारी असे त्यात तो कदा न मरे योजल्या घात आहे शाश्वत महाराजा ऐसे बोलता गोरक्षक परी सदान सोडी शोक आहा आहा मीननाथ ऐसे म्हणून आक्रंदे एशिया अग्रहाचा अर्थ ते पाहुण्या गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्राप्रत स्मरण करिता पै झाला करी कवळुनी भस्मची मुठी संजीवनी मंत्र जपे ओठी त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी मीननाथ उठला उठताची मीननाथ मच्छिंद्राचे गळा पडत मच्छिंद्र पाहुणी आराध्यात परम मोहे धरितसे चुंबन घेऊनी म्हणे बाळा कोठे गेला होतासी खेळा मज टाकून या विनयस्थळा गमन केले होते की ऐसे म्हणून जैसे तैसे मोही अस्त पावला दिवस दुसरे दिनी मीननाथास घेऊनी ते चालले मार्गी चालता त्रिवर्गजन गोरक्ष करिता झाला बोलणे हे महाराजा मच्छिंद्रनंदन चित्त द्यावे मम बोला तुमचा प्रताप पाहतावनी निर्जीव जीववला वाटे मनी ऐसे असुनी सुता लागुनी रुदन केले हे काय तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन ऐसे मीननाथ सहस्रावधीने संजीवनीने निर्मला ऐसे एकुनी मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारले किमर्थ एरू म्हणे मोह भावार्थ
तो पहावया तुमचा. तुम्ही वैराग्यशील म्हणविता तरी माय लांघुनी व्हावी परता. आशा मनीषा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते. एषा परीक्षा भावनेसी म्या मारिले मीननाथासी. परिप्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञान राशी. रुदन कासया केले जी. एरू म्हणे वसा एक तू शिष्य माझा अससी एक. तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिलेसे. बारे अशा तृष्णा मनीषा कामना. काम क्रोध मद मत्सर वासना. हे मोह मांदुसी माया सदना नंदनुकी करितात. आता बारे तुझे वायसपण समूळ आजी झाले हरण. पयोतयाचे नि कारण हंस पुरुष मिरविशी. ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्षचरणी माथा ठेवित. म्हणे महाराजा तुम्ही सनाथ या देहास पै केले. ऐसे बोरुणी वागुत्तर पुन्हा गमती मार्गपर. मुक्काम मुक्कामी ज्ञानविचार गुरु शिष्य करिताती. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर 22तमोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार 22तमोऽध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 23. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळानना. दृष्ट दानव असुरमर्दना. भक्त काम चकोर चंद्रानना. यादवेंद्रा आदिपुरुषा. हे पयोब्धिवासा यदुकुळ टिळका. पुढे बोलवी कथानका. जैने श्रुतयाच्या चित्तोदिका. आनंदाब्धी उचंबळे. मागिले अध्यायी सौराष्ट्रग्रामी. गोरक्षाने मीननाथा मारुनी. पुन्हा उठवले परीक्षा देऊनी. श्रीगुरुच्या भावने. मच्छिंद्रे धरुणी अज्ञानपण. मीननाथासवे केले रुदन. परी गोरक्षाचे जाणीवपण. परीक्षेते आणले असो या परी तेथुनी निघून. मार्गी करीत चालले गमन. तो तेलांग देशी गोदा संगमन. समुद्र तीरा पातले गोदा संगमी करुण स्नान. आत्मलिंग शिवा ते भावे पूजन. तेथुनी गोदेचे तट धरून पश्चिम दिशे गमताती. तो 12 लिंगातील लिंग समर्थ. औंढ्या आणि परळी वैजनाथ. तै करून या सव्य गोदा तीर्थ. घेऊन या चालले ते मार्गी चालता गोदा सव्य. तो वाल्मिक स्थान विपिनमय. गर्भगिरी पर्वतप्राय. येऊन या तेथे पोचले. तो रान कर्कश आचट. गगनचुंबित तरु अफाट. तया माझी तृणाफाट. न मिळे वाट चालावया. एसिया परी काननिया चाट. दर्शन नोहे मही पाठ. तेथे राहुनी मच्छिंद्र सुभट. मना माझी दचकला परी कवनार्थ. कनक विटजे होता भस्मझोळीत. तस्कर कोणी हरतील तिथे म्हणून चित्ती विस्मित. तैसा नव्हे अनिक अर्थ. गोरक्षाचा लोभी स्वार्थ. पहावया परीक्षित मच्छिंद्रनाथ उदेला. कल्पुनी चित्ती एशिया परी. मग गोरक्षाते जती वागुतरी. बोलता झाला कानांतरी. पाचारुनी निकटत्वे. म्हणे वसा एकबा कैसे. उद्धट दिसे विपिन कर्कश. तरी काही भय अरण्यास. नांदते की तस्करी. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनात. म्हणे तस्कर भयात गुरुते काय म्हणून उदेले. तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरुजवळी असेल वित्त. म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय. गुरुपाशी वित्त आहे काय ऐसे विचारित. तरी या शब्दाची असे भ्रांत. निरसुनी दूर करावे. एसिया योजनी गोरक्षनाथ मौन धोरणी मार्गी चालत. परी काननी अधिकोत्तरांत. भयानक दिसे पदोपदी. जवजव कानन भयानक दिसे. तव तव गोरक्षा मच्छिंद्र पुसे. म्हणे बा अरण्य बहुकर्कश. पदोपदी दिसतसे. तरी तस्कर भय येथे आहे की नाही सांग माते. परी गोरक्ष उत्तराते. काहीच तयाते न देई. उदक पाहता संचळवंत. गोरक्ष वदे मच्छिंद्रनाथ. म्हणे बा गोरक्षा संचारत येथ. उदक आहे नेटके. तरी माझी झोळी कक्षित घालून. पुढे काहीसे करी गमन. तो मीही येतो लगबगे करून. दिशा फिरून पाडसा. ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास. मग स्कंदी वाहुनी मीननाथास. कक्षी झोळी घातली. परी घालिता कक्षे झोळी. जन वस्त लागे हस्तकमळी. मग मनात म्हणे प्रतापबळी. भय यातची नांद तसे. ऐसे म्हणून स्वचित्तात स्कंदी वाहुनी मीननाथ. मच्छिंद्र सोडून स्थलांतरात. पुढे जात सचिष्य. पुढे जाता शतपावली. कक्षेतुनी भिक्षा झोळी काढली. त्यात पाहता देखिली वीट उत्तम हटकाची. पाहताची दृष्टी कनकवीट. म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट. मग दाट लक्षणी तृण अफाट. झुगारली वीट त्या माझी. त्या कनकविटे समाकृती. पाषाण पाहुनी गोरक्ष जती. झोळीत घालुने कक्षे प्रती. पुन्हा नेसवी झोळीते. कक्षे झोळी घालुनी स्कंदी पुन्हा मीननाथ घेऊनी. लगबगोनी मार्गगमन करीत असे नाथ तो. सुपंत लक्षिता तातडीनं. एक कोस गेला त्वरे करून. तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून. जात मागुता तातडी. पुढे जातसे गोरक्षनाथ. मागुनी मच्छिंद्र लगबगा येत. परी तो नोटपे गोरक्षनाथ. मार्ग क्रमिता मच्छिंद्रा. ऐसे परी गोरक्षनंदन. पुढे चालता सुपंथ पायाने. मार्ग काढील दीड योजन. जाणूनी खून अंतरीची. तो अवचट देखिला तरू. गोरक्ष पाहे दृष्टी परू. मनात म्हणे व्हावे स्थिरू.
येऊ द्यावे नाथासी ऐसे एजुनी स्वचित्तात पाहता झाला उंबर तरुते तो त्या ठाई पोखरणी अद्भुत वामतीर्थ देखिले मग झोळी काढली कक्षेतून स्कंदीचा उतरला नाथमीन मग आंबूपात्र करी कवळून पोखरणीत उतरला सारुणी आपले स्नान अंगी भस्म केलेले पण उपरी आपले नेम सारून घातले स्नान मीननाथा तो मार्गाहुनी मच्छिंद्रनाथ अति तातडीने आला तेथ स्नान करुणी यथास्थित नित्यकर्म सारिले म्हणे बारे गोरक्षनाथ कर्कश अरण्य इथपर्यंत आपणा लागले भयानकवत पुढेही लागेल ऐसीची एरू म्हणे जी गुरुराय याहून पुढे अधिक काय मच्छिंद्र म्हणे काही भय काननी या आहे की गोरक्ष म्हणे वागुत्तर की महाराजा असता जडपरडर होता तो डर थोर मार्गीची राहिला आहे जी आता नाही डर कैचा स्वस्त असावे कायावाचा मागे राहिला भावसाचा जड डराचा महाराजा यावरी बोले मच्छिंद्रनाथ आपणा जवळी जड आहे भूत हटकविट भस्म झोळीत स्त्री राज्यातून आणली म्हणून तू ते भयस्थित विचारता कारणात एरू म्हणे अशाश्वत जडही असे डर गेला ऐसे म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्राचे काय चित्तात चित्ती म्हणे हटकविटे ते सांडली की कळेना मग 2 घटिका स्वस्तिक्षेम सेवी तिथे विश्राम उपरी अवयव परिधानुनी मार्गक्रमो म्हणताती त्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपल्या झोळ्या घेऊन कक्षे अडकून बांधती तो मच्छिंद्र आपली घेऊन झोळी विकासुनी पाहे नेत्रकमळी तो कनकनसे पाशानवळी झोळी माझी नांदतसे ते पाहुणी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकत आहा आहा म्हणून अरंबळत कनक वीट गेली म्हणून मच्छिंद्र बोले क्रोधे करुणी तुवा टाकिले रे माझे धन तू ते ओझे काय दारुण झाले होते तयाचे गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी ऐसे अनोळखीने बोलत ते निरधी दचकला गोरक्षनाथ मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी चढता लघुशंका करी पर्वत माथा गोरक्ष सिद्धयोग मंत्र जपुनी मंत्रधार कनकवर्णी सकळ पर्वत दैदिप्यमानी शुद्ध हाटकी मिरवला मग श्री गुरुसी नमन करून म्हणे लागले तितके घेजे सोने ते पाहुण्या मच्छिंद्र जाण म्हणे धन्य धन्य गोरक्ष गोरक्ष म्हणे श्री गुरुनाथ लागेल तितके घ्यावे कनका एरू म्हणे तू परिसनिका लाभलासी पाडसा मग रधी धरुणी गोरक्षनाथ म्हणे बा धन्य आहेस सुत सकल सिद्धीचे माहेरयुक्त होऊन या जगी मिरविसी ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजीपर्यंत कनक झोळी वागविले तरी ते वागवया कारण कोणता होता मनी काम तीच कामना दृश्यमन माते दावी महाराजा एरू म्हणे वसा एक मम रधीची होती भूक की आपले देशी मोडूने हाटक बहुसाधू ते पूजावे तया हटकाचे करुण्यानं मिळवावे अपार संतजन भंडारा करावा ऐसे मन कामने ते वेधले इतुकाची अर्थ होता चित्ती म्हणून वागविले हटकाप्रती यावरी बोले गोरक्षजती तरीही कामना फेडीन मी मग पर्वती बैसोनी मच्छिंद्रनाथ आपण पुन्हा उतरला खालता उचलून नेले मिननाथा पर्वतमाथी गोरक्षे मग गंधर्वास्त्र जपोनी होटी स्वर्गी पेरली भस्मची मुठी तेने करुणी मही तळवटी चित्रसेन उतरला श्रीनाथासी करुण नमन उभा राहिला कर जोडून म्हणे महाराजा आज्ञा कोण काय कार्य करावे मी एरू म्हणे गंधर्वनाथा आणि कपाचारी गंधर्व येथ त्यासी पाठवणी महिवर्ते मेळा करा सर्वाही नाना बैरागी संन्यासी जपी तपी संतयोगी असी येथे अनुनी समाजेसी अन्नदाने उत्साह करावा सुरवर गंधर्व गणासहित देवदानव किन्नरासहित मिळवोनी अपरिमित आनंद उत्सव करावा ऐसे सांगताचे चित्रसेना ते मग चित्रसेनपाचारी गंधर्वाते एकशत गंधर्व महिवर्ते प्रगट झाले येऊनी मग त्या गंधर्वासी चित्रसेने सांगुनी सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणले की शुक दत्तात्रेय यज्ञवाल्की वशिष्ठ वामदेव कपिल शेखी व्यास पराशर नारद ऋषी वाल्मिक पाचारले गंधर्वी 88 सहस्र ऋषी भार स्वर्गीहुनी उतरले देव किन्नर गणगंधर्वादिक वसुलोक अपार तपलोक पातले त्यातची अष्टवसू सहित उपरीचर आला विमान व्यक्त तेने येताची मच्छिंद्रास वृत्तांत किलोतळेचा सांगितला की सोडून स्त्री देश अवनी सिंहल द्वीपा गेली मैनाकिनी परी तुमच्या वियोगे करुणी क्षीण शरीर झालीसे तरी असो कैसे ते भेटल तुम्हा ईश्वर सत्ते परी योगक्षेम स्वशरीराते आहात की त्रिवर्ग मच्छिंद्र म्हणे आहोजी तात तव कृपेची दृष्टी असता सदा मिरू सर्व क्षेमता पदोपदी अर्थाते ऐसे वदता उभय जान तो देवासह उतरला पाकशासन ब्रह्मा विष्णू रुद्रादिपूर्ण महिलागी उतरले श्रीनाथासी भेटून सकळ मग ठाई ठाई सर्व मंडळ विराजुनी वार्ता सकळ ठाई ठाई करिताती एरीकडे गोरक्षनाथे पाचारुणी मच्छिंद्राते म्हणे समुदाय अपरिमित मिळला की महाराजा तरी तुमची कनकविट आणून देतो सुभट
तुतक्यात अर्थ सारुनी सुभट बोलावे समजता ते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, काय करू ही कनकविट, तुझ एवढा शिष्यवर्गात आसता चिंता नसे मज. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, गदगदा हसे गोरक्षसुत, म्हणे महाराजा प्रतापवंत, सकळ तुम्ही प्रगटला. ऐसे बोलुनी वागुत्तरी, माता ठेवी चरणावरी, म्हणे महाराजा स्वशरीरी स्वस्थ आपण असावे. पाचारिल्या अष्टसिद्धी येऊनी लागल्या गोरक्षचरणी, म्हणती आज्ञा करा स्वामी, कामने सह अर्थाते. एरू म्हणे वो प्रिय भामिनी, तृप्त करावे मंडळी लागुनी, षडसान्न रुची करुणी संतुष्ट सर्व करावे. मग तेथ अवश्य म्हणून सिद्धी, वेचित्या झाल्या आपल्या बुद्धी. अन्न निर्मिले पर्वतमांदी, षडसान्नादी पक्काने, एशा सिद्धी योजल्या कामा, याची परी संडास मर्जन आरामा. सप्तही सटव्या नेमुनी उत्तमा, मही पवित्र करीतसे, तरी त्या सप्तही सटव्या कोण, एका तयाचे नामाभिधान, आणि तयाचे काय कामने, तरी त्या उत्पत्ती स्थानी जन्म कळा, जाऊनी लक्षावे यांनी बाळा. विधी अक्षरे लिहिली भाळा, वाचुनी सटव्या पाहती, जरी सप्त सटव्या मानवीसी, शोभान मिरवे असुर प्रदेशी. रान सटवी वनचरासी, विलोकिनी जातसे, वृषभ अश्व गावांचे पशु, घोड सटवी आहे त्यास, वासत सटवी खेचरास, पक्षी कुळा मिरवितसे. आंबुदा सटवी जळचरात, सबुदा सटवी उद्वी जात, एसिया कामी सटव्यासात, कमलोद्भवे लाविल्या. त्या सातही परिचारिका, संडास मार्जन करती निका, या परिवाढने आनंदोदिका, जळदेवता आराधिल्या. गंधर्वे करावे पाचारणे, समाचार घ्यावा अष्टवसुने, चौकी द्यावी भैरवाने, अष्टदिशा अष्टांनी, उपरीचर वसुने कर पल्लवी, सकळासी दक्षिणा द्यावी. मच्छिंद्र करीत अघावी प्रदक्षिणा भावार्थे, चित्रसेन गंधर्वपती, तांबूल देतसे सर्वाप्रती, आणि तीर्थ जे गंगा भागीरथी, तोय वाढी सर्वाते. या परी अष्टोत्तरशत तीर्थ, पाणी वाहती समर्थ, आणि उचलणे उच्चिष्ट पात्रे, एसी कामे करिताती. महान भुवा जो उमापती, आती आदरे स्वपंक्ती, अप्सरा किन्नर गायन करिता, नारदादी येऊन या. ऐसे नेम नेमुनी कामा, दिधले ऐसे कार्य उगमा, आनंदोत्साह होता सुकर्मा, सर्वानंद हे लावे. ऐसे होता आनंद स्थिती, परी गहनी आठव गोरक्षचित्ती. मग येऊन्या मच्छिंद्राप्रती, बोलता झाला प्राज्ञिक, हे महाराजा गुरुनाथा, प्राणमित्र आले समर्था, परी कर्दमपुत्रा गहिनीनाथा, येथे अनावा वाटते. ऐसे मोहक एकुणी वचन, म्हणे गंधर्वा पाठवून, कोतिंगे सहित मधु ब्राह्मण, बाळासह अनावा. मग चित्रसेन सांगोन वृत्तांत, पत्र लिहिले मधु विप्राते, सुलोचन गंधर्वाचे ओपुनी हस्ते, कनकगिरीशी पाठविला. गंधर्व जाऊनी कनकगिरीसी, भेटून कोतिंगे मधु विप्रासी. मग आनंदोत्सव वृत्तांतासी, निवेदिले सकळ तेथ. मग पत्र देऊनी त्या हाती, वाचुनी पाहे विप्रमूर्ती, पाचारण ही मजकूर शक्ती, ध्याना लागी संचारली. मग बाळासह सहपरिवार, येता झाला मधु विप्र, मुक्काम महिवर, साधुनिया पोचला. सप्तवर्षी गहिनीनाथा, आणुनी लोटला पदावृता, मच्छिंद्र अंकी घेऊन त्या ते, प्रेमे चुंबन घेतसे, आती स्नेहाने करुणी लालन, म्हणे अवतारी करभंजन, गैबी जन्मला गहिनी नाम, सकळा लागी दिठावी. एसिया स्नेहाचा परम अवसर, पाहुणी बोलता झाला शंकर, की आम्हा लागी पुढे अवतार घेणे हे मच्छिंद्रा. तरी त्या अवतारणी नेमस्ती, मिही मिरवे नामाप्रती, तरी त्या अनुग्रहाची स्थिती, गहिनीनाथ वदविला. तरी याते विद्या अभ्यासून, सकळ अधिकारी करावा पूर्ण, मी अनुग्रह याचा घेईन, पुढले ते अवतारे. ऐसे सांगता शिव त्यास, मग बोलावुनी गोरक्षास, प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास, गोरक्षापासुनी देवविला. सर्व देवांचे साक्षी सहित, मौळी ठेविला वरदहस्त, ब्रह्मपारायण गहिनीनाथ, झाला सत्य परियेसा. अनुग्रह उत्साह मंडळीस, एक मास उभवला आनंदद्रुम. मग कुबेरा पाचारुणी नेम, सांगता झाला गोरक्ष, म्हणे हा कनक गिरिजा घेऊन, आम्हा देई अपार भूषण, सकळ मंडळी गौरवून, पाठविणे स्वस्थाना. मग तो कुबेर बोले वचन, येथेची असू द्यावे धन, मी लागेल तैसे इच्छे समान, भूषणा ते आणितो. मग आपण दिंडे वस्त्रे आणून, महत्वासारखे दिदले वाटून, द्रव्यादी देऊनी याचकजन, तोषविले सकळ तोषिले पावनी मान, पावती आपले स्वस्थान. परी मच्छिंद्र तेथे राहून, अभ्यासिती गहिनी ते, उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता, तो आपले स्वस्थाना जाता. त्या सवे देऊनी मीननाथा, सिंहलद्वीपी पाठविले. उपरीचर वसुनी मीननाथ, केला किलो तळेचा हस्तगत, मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत, निवेदिला तियसी. किलो तळेने एकुणी वृत्तांत, नेत्री आणिले अश्रुपात, म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ, कैसा भेटेल कळेना. उपरीचर बोले वो शुभाननी, चिंता न करी काही मनी, एक वेळा मच्छिंद्रमुनी निज दृष्टी पाहसील. ऐसे म्हणून उपरीचर गेला, एरीकडे किलोतळा, रधी कवळुनी मीननाथ बाळा, प्रेमे चुंबन घेतसे, म्हणे बाळा माझी खंती, होतसे की तुझ प्रती, सोडूनी आलासी नाथ निगुती, श्री मच्छिंद्र पित्या ते. ऐसे बोलुनी मीननाथे,
वारंवार चुंबन घेत एरीकडे गर्भाद्रिते गहिनी विद्या अभ्यासी तये वेळेसी कोण तेथे राहिले होते एका नाथ विचार करुणी उमाकांत गर्भाद्री ते राहिले अदृश्य अस्त्र नगी पेरुणी स्वस्थानी गेला कुबेर निघुनी तेने नगतो कनकवर्णी झाकोळोन पै गेला परी गर्भाद्री पर्वतात वस्ती राहिला उमाकांत तो अद्यापी आहे स्वस्थानात वृद्धेश्वर महातार देव म्हणती त्या वामतीर्थ गर्भाद्री पर्वती राहता झाला गोरक्षजती सवेशी शिष्य ठेवणी सप्ती विद्या सांगे गहिनी ते 1 वर्षापर्यंत अभ्यासला गहिनीनाथ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देही साठविले त्यावरी त्या वस्तीस वस्ते झाले बहुत दिवस शके 10 वर्षात समाधी त्यांनी घेतल्या स्वस्ती भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर 23 अध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्तिसार 23 अध्याय समाप्तम श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 24 श्री गणेशाय नमः जय जयाजी निरंजना अलक्ष्य गोचर व्यक्त निर्गुणा पूर्ण ब्रह्मा माया हरणा चक्रचालका आदिपुरुषा तरी श्रोते एका कथन पूर्वी मित्र रश्मी करता गमन वातचक्री प्रेरुण स्पंदन अस्ताचळा जातसे तो उर्वशी विमानसनी येत होती भूलोक अवनी तवतीदारा मुख्यमंडनी मदनबाळी देखिली देखताची पंचबाणी शरीर वेधले मित्रावरुणी वेधताची इंद्रियस्थानी येऊनी रेत झगटले झगटताची इंद्रिय रेत स्थान सोडूनी झाले विभक्त विभक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले एक भाग लोमाश आश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा घटी पडताची तनु उत्तमा अगस्तीची ओतली या परी दुसरा भाग तो कौलिका ऋषीच्या आश्रमाचांग येताची कैसा झाला वेग तोची श्रवण करा आता कौलिक घेऊनी पात्र भरतरी भिक्षा दृश्य धरुण्यंतरी निगता झाला सदनाबाहेरी वस्ती पर्यटन करावया परी भरतरी ठेवली अंकनात तो आकाशातून रेत त्यात येऊनिया अकस्मात भाग 1 अदळला रेत व्यक्त देखताची पात्र अंतकरणी विचारी तो पवित्र चित्ती म्हणे वरुणी मित्र रेत सांडले भरतरी तरी यात ध्रुमीनारायण अवतार घेईल करीत पूर्ण 301 दिन वर्षे लोटुनी कलीची मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारता प्रकट देशी भरतरी नेऊनी मंदारचळासी गृहद्वारी ठेविली गृहदारी ठेवूनी पात्र अदृश्य विचरे तो पवित्र तो कली लोटता वर्षे सहस्र 103 वर्ष तो द्वारकाधीश अग्नी करून भरतरीत संचरला ध्रुमीनारायण जीवित्व व्यक्त रेता कारण होताची वाढी लागता मधुबाळ 9 मास लोटता गेला काळ परी तो देहे होता स्थूळ भरतरी पात्र भंगले भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग जाहले एरीकडे एकटे वाळ शब्द रुदनी करी कोल्हाळ तेथे चरे कुरंग मेळ तया ठाई पातला तरी अफाट तृण दिसे मही त्यातही बाळ सबळ प्रवाही चरत येता हरणी तया ठाई प्रसूत झाली बाळ पै प्रसूत होता बाळे धुनी झाली असता कुरंगिनी पुन्हा मार्गे पाहे परतोनी तो 3 बाळे देखिली माझीच बाळे त्रिवर्ग असती ऐसा भास ओढावला चित्ती मग जेव्हा लावणी तयाप्रती चाटुनी घेतले असे परी ती खडतरपणी दोन्ही पाडसे तिथे संध्या अवसरी झगटली स्तनाते परी हे बाळ नेणे पनाते स्तन कवळावे कैसे ते मग ते कुरंगिनी लोटुनी पाडस चहूकडे ठेवूनी चौपदास मग वसलोनी लावी कासेस मुख त्याचे थनासी ऐसे लोटता काही एक दिवस तो ते रांगू लागले महिस मग ते मृगी लावणी थनास संगोपन करीतसे ऐसे करिता संगोपन वर्षे लोटली तया ते 2 मग हरिणामध्ये जाऊन पात्रे भक्षी वृक्षाची परी त्या वनचराचे मेळी विचारता सावज भाषा सकळी स्पष्ट होणी त्या मंडळी त्या समान बोलतसे ऐसिया परी वनचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचरे काननी जिकडे जिकडे जाय हरिणी तिकडे तिकडे जातसे ऐसा 5 वर्षेपर्यंत हरणी मागे तो हिंडत तो एके दिवशी चरत चरत हरणी आली त्या मागे काननी चरता मार्गे नीट तो बाळही आला ते वाटे तो मार्गी सह स्त्री पुरुष भाट मग त्या वाटे ती येती त्या भटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्यम परी उभयताचा एकनिम एक चित्ती वर्तती पातली परी मार्गावरती बाळ देखिले दिव्यशक्ती बालार्क किरणी तेजाकृती लखलखीत देखिले ऐशा परी तेजपुंज जयसिंग भाट देखता सहज मनात म्हणे अर्कतेज बाळ असे कोणाचे ऐसे स्त्रियसी म्हणत असे ऐसिया अरण्यात असे बाळ सांडुनिया गेली सुरस माता पिता कैसी ती पातली तरी बाळ पाहून भय व्यक्त झाले मन मग मृग बोलिले आरंबळून पळू लागले मार्गाते ते पाहुनी जयसिंग भाटे धावून धरले बाळकाची पाठी लागुनी धरुणी मनगट उभा केला बाळ तो उभा राहुनी त्याते बोलत म्हणे बाळ सांडी भयाते तू ते भेटविन तो माते ते माता कोणती सांग
परी ते कुरंग भाषे करून आरंबळ तसे छंदे करून नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरणी ते परी ते हरणी बाळ पाहुण कासा विष झाले परमप्राण परी मनुष्य भय करून निकट येऊ शकेना परी कुरंग भाषे करून ब्याब्या करुणी करी रुदन मग भाट म्हणे हे वाचाहीन मुखस्तंभ वाटतसे मग हस्त खुने पुसे त्याते परी खूनही ते नेने परते मग जयसिंग म्हणे आपले मनाते परम अज्ञानी बाळक हे तरी आता असो कैसे याते आपल्या न्यावे वस्तीस याची जननी भेटल्यास हस्तगत याते करू ऐसा विचार करुणी मानसी उचलून घेतला स्वस्कंधासी परी तो आरंबळोनी हरणीसी पाचारित अट्टहासे परी त्या बाळकासी घेऊन जाता आती आरंबळने हरणी चित्ता सव्य अपसव्य वेडा भोवता घेऊनी हंबरडा मारितसे एसी हरणी आरंबळता दुरुणी त्यासी मार्ग गमत परी तो जयसिंग पाहुणी मनात विचार करी आपुल्या म्हणे हरणी कौने अर्थी हिंडत आहे काननाप्रती पाळस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे विपिनीही एरीकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट बाळ ओपुनी कांते सुभट वस्ती फिरू पातला परी ते बाळ आरंबळता भयाने राहिली सकळ व्यथा मग थोडी थोडी सवय लागता विसर पडला हरणीस तेची नीती बाळा विसर शनेक पडला कुरंग पार भोजन पानादिक सारासार कळो सविस्तर लागले बोली चाली शने शनैक प्रविष्ट झाले ते बाळक मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागतसे आसो एसिया परी अलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला पातला परी विश्वेश्वरी दर्शन जात देवालया तरी स्नान करुणी भागीरथी तिरी बाळ घेऊन गेलासे विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातून बोलला उमाकांत यावे भरतरी अवतारात दृश्य झाले तुम्ही की ऐसे एकोणी नमस्कारिता शब्दोदयी झाला बोलता त्याचे ते शब्द समजता जयसिंगे ऐकले मग तो मनात करी विचार बाळ हे करिता नमस्कार शिवलिंग बोले आती मधुर भरतरी ऐसे म्हणून तरी आता भरतरी नाम थोर पाचारू वाचे कारण ऐसे चित्ती कल्पना योजन पुन्हा शिबिरा पातले पातले परी कांते लागून सर्व निविदिले वर्तमान म्हणे हा पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला भरतरी अवतार साधन यावरी भरतरी ऐसे म्हणून तरी आता ऐसे एका वचन कथा पुढे परिसावी ऐसे जयसिंग रेणुकेसी सांगून वर्तमान तेसी भरतरी नाम आनंदेसी पाचारित उभयंता त्या उभयंताचे जठरांतरी संतती नसे संसार विहारी म्हणून स्नेहाची मोहित लहरी बोलली असे तयाते आसन वसन भोजन पान देती करती बहुत लालन बाळ खेळता पाहुन हर्षयुक्त होती ते बाळ भरतरी पंचवर्षी बोबडे बोल नाचे महिसी नाच नाचुनी धावुनी कंठासी मिठी घाली मातेच्या हासुनी एकमेका म्हणती ईश्वर पावला आपणा प्रती उदरी नसता स्वसंतती ईश्वरी दिदला कृपेने दिदला परी अक्षेप चित्तासी घेऊनी म्हणती या बाळासी माता पिता चुकल्यासी शोधित असती महिते मग ती उभयता विचार करती की यासी सोडून क्षेत्राप्रती मही हिंडता कोणी क्षिती गाठी पडेल तयाची मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे भिक्षा मागुनी क्षेत्राकारण निर्वाहा ते चालविती या परी ते भरतरी बाळ मेळ मुलांचे स्थावर मंडळ तया माझी खेळे खेळ राजचिन्हे सर्वस्वी आपण सर्वांचा होऊन राव मुलांचीच मुले सर्व काठीचे करुण यश्व शाळा लाविल्या तयाने मंत्री परिचारक पायदळ जन स्वरक झुंजार कारकुन नाना वेशे मुलांसी दाखवून राजचिन्हे करीतसे तरी खेळ नव्हे भविष्य होणार योग्य भाग्याचा संस्कार जैसे ज्याचे भाग्यपर चिन्हे उदय पावली तरी असो राजचिन्ही खेळ खेळता बाळपणी तो एके दिवशी अरोहनोनी काष्टशालिके पळताती पळती ते वाताकृती मुखी हो हो करुणी म्हणती हो हो म्हणून थापटती काष्टशालिके अश्वाते परी ते कनक चव्हाट्यात भरतरी धावता शालिका अश्वाते तो पायासी ठेच लागून महिते उलथोनिया पडिला मही कासा विस होऊन सांडले शुद्ध बुद्धीस नेत्रे विकासुनी महिते दाविता झाला तक्षणी ते श्वेतवर्ण पाहुणी नयन अर्भके पळाली भय करून म्हणती भरतरी पावला मरण भूत होईला आता हा मग हा आपल्या लागुनी पाठी भक्षिल सकळ मग शेवटी ऐसे भय मानुनी पोटी पळूनी गेली अर्भके ऐसे अर्भक घाटावर करीत बैसले आहेत विचार तो एरीकडे मूर्छा अपार भरतरी ते वेधली मही पडलासे उलथवून शरीर सुकले तेने करुण ठाई ठाई भेदिले पाशान रुधिरतेने वाहतसे ऐसा होता अवस्थेसी मित्रावरुणे पाहिले त्यासी मग पुत्रमोह हृदयासी परम कळवळा दाटला मग महिस मित्रावरुणी येता झाला स्नेहे करुणी आती लगबगे बाळ उचलुनी हृदया लागी कवळले त्वरे आणुनी भागीरथी जीवन तयासी करविले तोये पान हृदया लागी अलिंगुन सावध केले बाळासी या परी विप्राचा वेश धरुणी तेथुनी चालला मित्रावरुणी भरतरीचा धरुणी पाणी सदना लागी आणि तसे तो मार्गी येता घाबरे
पाहते झाले सर्व किशोर, पाहताची म्हणती भरतरी थोर. भूत होऊनी आला रे एरीकडे मित्रावरुणी, सदनी आला त्यासी घेऊनी. माता रेणुकोशी पाचारुणी, म्हणे संभाळी बाळा ते. ते रेणुका प्रेमळ सती, पाहता विप्र दिव्य मूर्ती. वस्त्रासन टाकून निघुती, बैसविले त्यावरी. मग म्हणे बाळका करी गवळून, आणले तुम्ही मोहे करून. तरी सकळ संशय सोडून, नामाभिधान मज सांगा. एरी म्हणे ओ सती एक, या बाळाचा मी असे जनक. म्हणून स्नेहाचे दोंदोदिक, तरी तुझपाशी मी आलो. हे ऐकुनी बोले ऐसे, तुम्ही बाळकाचे जनक कैसे. एरी म्हणे ओ अनायासे, कथा एक बाळाची. मग मुळापासून तिथे कथन, भरतरी पात्र व्यक्त जनन. हरणी स्तनीचे संगोपन, सकळ निर्णय वदलासे. तरी या बाळाचे संभवन, अपूर्व आहे मही कारण. परी असो पूर्णदैवाने, लाभ झाला तुझे याचा. ऐसे सांगोनी मित्र वरुणी, जाता झाला आपुले स्थानी. एरीकडे नितंबिनी, परमचित्ती तोषली. मग भ्रतारासी सांगे वर्तमान, तोही हर्ष ऐकून. मज जननी जनकाचे भयपूर्ण, बाळा प्रकरणी फिटले की. एसिया परी दिवसेंदिवस, परम उदिली लालन पालनास. तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस, 5 वर्षे लोटली. तो षडद वर्षी भरतरीनाथ, पूर्ण झाला वय व्यक्त. जयसिंग आणि रोनिके प्रत, लग्न विचार सुचला. मग उभयंता बैसोनी एकांती, म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती. लक्ष्मी संबंधा जाती, लग्न करू बाळाचे. ऐसा विचार उभयंता करुणी, सोडिते झाले क्षेत्रा लागुनी. मावळ देशी त्याचा ग्राम उद्देशोनी, मार्ग धरती तयाचा. मार्गी चालता काननात, तस्कर येऊनी अकस्मात. जयसिंग शस्त्रघाते, मुक्त केला प्राणाते. मग ते पाहुणी रेणुका सती, प्रेत कवळुनी देहा निघुती. परमशोक देहाप्रती, सांडती झाली ते धवा. मग ती उभयंता स्त्री पुरुष, भरतरीने काष्ठे मिळवुनी विशेष. अग्नी लावुनी उभयंतास, शोक डोही बुडाला. उभयंताचे करिता दहन, परी शोक विशोके पोळे प्राण. म्हणे आहा तात मातेने, कैसे सोडिले काननी या. ऐसे रुदन करीत करीत, पेटुनी झाला शांतचित्त. परी तो तेथुनी न उठे त्वरित, प्राण सोडू पाहतसे. तो मार्गे करुणी व्यावसायिक, त्या वंजारे वृषभ कटक. त्यांनी पाहुणी त्याचा शोक, परमचित्ती कळवळले. म्हणती अगा भटसुता, शोक करसी अतिवृथा. होणार झाले विषय माथा, विधी अक्षरे नियमित. ऐसे म्हणूनी बोध अपार, उठविला त्याचा धरुणी कर. मग सवे घेऊनी मुक्कामावर, आणिलासे भरतरी. मुक्कामी राहुनी सकळ जन, रात्री देऊनी अन्नपान. दुसरे दिवशी सवे घेऊन, पुन्हा जात व्यवसायी. ऐसे परी 7-5 दिन, शोक करिता गेले लोटून. मग दिवसेंदिवस होऊनी विस्मरण, सहज स्थिती वर्ततसे. मग त्या व्यावसायिका सहज, करू लागला तयांचे काज. काज होता तेजपुंज, सकळ चाहती आदराने. यावरी व्यावसायिक, धान्य भरुनी आती अमुप. उज्जैनी शहर अवंतिक, मार्गी धरला तयाचा. मार्ग सारता वृषभ कटका, येऊनी पोहोचला अवंतिका. तेथे कथेचा रसनिका, होईल तो स्वीकारा पुढे. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर. 24तमो अध्याय गूढः. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 24तमो अध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाजी वासुदेवा, वासनाद्वा सुदेवा. माया अवयवा, म्हणून तुते माधवा. सगुण स्थिती विराजे, झाला तरी आता श्रुती. कथा स्वीकारा श्रवणार्थी, व्यावसायिक होऊनी भरतरी प्रती. अवंतिकेसी पातले, पातले तरी ग्रामाजवळी. करते झाले शिबिरस्थळी, रचोनी गोण्या कनपट सकळी. शिबिरावरी विराजले, आग्नी पेटवणी एक्या ठाई. शेक घेती व्यावसायी, तो निकट येऊनी जंबुकमही. कोल्हाळ केला एकची, कोल्हाळ परी स्वभाषेत. बोलते झाले जंबुक समस्त, व्यावसायिक हो या स्थितीत. बैसू नका सावध व्हा, तुम्हावरी आहे धाडी. महातस्कर बळी प्रौढी, द्रव्य हरुणी नेतील तातडी. सावध होऊनी बैसारे, ऐसे जंबुक बोलतावानी. भरतरी एकता झाला कानी, एकताची विचार अंतकरणी. करिता झाला महाराजा, मनात म्हणे व्यावसायिक अन्न. आपण करिता अहो भक्षण, तरी या ते श्रुत करून. उपकारा ते सारावे. मग म्हणे सकळ व्यावसायिका, तुम्ही असावध राहू नका. तस्कर धाड घालू आले का, येत आहे ती तुम्हावरते. म्हणती कळले कशावरून, तरी जंबुक गेले स्वभाषे करून. भूकत तरी भाषा मज कळून, येत आहे महाराजा. मग ते व्यावसायिक जन, नाना शस्त्रे करून धारण. बैसती झाले सावधपणे, काष्टवाणी योजुनिया. पोटी घालुनी माल भारती, सावध पहारे देती भोवती. तो तस्कर धाडी शतानुशती, येऊनिया पोहोचले. पोहोचले परी व्यावसायिक, परम झुंजार ब्रीददायिक. यत्र घाये तस्कर सकळिक, जर्जर केले सर्वस्वी. आस्ती तस्कर शतानुशते,
पळून गेले शस्त्रघाते. मग निवारण होऊन हडबडत बैसले शांत व्यावसायिक. शांत होऊनी भरतर यासी घेऊन बैसले मंडपासी. परी सावधपणी लोटली निशी. दीड प्रहर राहिली दीड प्रहर रात्र. पुन्हा जंबुक येऊन येथ भुंकती सर्व मंडळासहित. व्यावसायिक एकती परी भरतरी याते. पुन्हा पुसती प्रश्न उठते. पुन्हा जंबुक येऊन येथे काय बोलले ते सांग. ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक. म्हणे आता कोल्हे भुंके वदले आहेत ते ऐका. तरी उत्तर दिशेहुनी आता पांतिक येत आहे दक्षिणे जात. शिववर्दी महासमर्थ राक्षस जाणे असे तो. तयापाशी 4 रत्ने असती तेजस्वी दैदिप्यमान. तरी त्या ते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल. परी तो लाभ म्हणाल केवता. तरी तयाचा रुधिर टिळा रेखिता. पावेल मग तो सार्वभौमता. अवंतिके माझी दक्षतो. तरी याते योजुनी मरण. रुधिरे वस्त्र आनावे भरून. ग्रामद्वारी टिळा रेखून विजय भाळी रेखावा. ऐसे भरतरी बोलता त्याते. विक्रम नृप होता तेथे. एकताची शस्त्र हाताते. कवळुनिया चालिला या परिश्रोते कल्पना घेती. शिववर्दे त्या दानवाप्रती काय धन लाभले क्षिती. तेची कथनक सांगावे. मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व. चित्रमा गंधर्व तयाचे नाव. महाप्रतापी आगळा तो सहज स्थिती कैलासासी. जाता झाला भावे मनासी. तो उमेसह दूतकर्मासी. शिव बैसले खेळत नमिता देखिले निळकंठे. मग आश्वासन देऊनी सनिध नीट. विराजेऊनी गंधर्व भेट तुष्ट केला मानसी. निकट गंधर्वा बैसून खेळ खेळती दोघे जण. तो आंबेने खेळी डाव जिंकून शिवावरी आणिला परी अक्षभास. द्विविध भासला उभय तास. तेने करुणी प्रतिवादास प्रवरतली उभयता. शिव म्हणे पडले 18 आंबा म्हणे पडले 12. ऐस्या बोलण्यात फेरा उभयतासी पडेला. मग ते उभय वदती विवादिता गंधर्वा पुसती. तेने शिव पक्ष धरून चित्ती. अष्टदश पडले म्हणतसे. परी तो पोबारा खरेपणी असता क्षोभली मृडानी. म्हणे गंधर्वा शिव पक्ष धरुणी बोलतोसी ऐसे तू. परी तव देही असत्यवस्ती आहे सदृढ पापमती. तरी तू जाऊनी मृत्युक्षिती राक्षस रूपे वर्तसील. ऐसे बोलता दक्षनंदिनी गंधर्व व्यापला कंपे करुणी. अंगी रोमांच उठवूनी शिवचरणी लागला. म्हणे महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरिता येणे काळी. मुखा लागली शाप काजळी. तरी आता काय करू. म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहसा चिंता. पुढे सुरोचन गंधर्व महीपर्वता. शक्रशापे वर्तला परी तया क्षिती. पुत्र होईल तयाप्रती. तया पुत्राचेनी हाती मुक्त होशील सुजाना. तो शस्त्र घाते राक्षस तनुते. तो प्राणाते करील विभक्त. एरी म्हणे लाभ त्यात मज मारावया कायसा. शिव म्हणे तुते मुक्त करिता. रुधिर टिळक रेखिता माथा. तेने टिळक सर्व शोभता. मही भोगाल भोगाते. तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्राशी काय हे माहित. तरी तो येऊनी मम वधाते प्रवर्तेल महाराजा. ऐसे एकुनी उमाकांत म्हणे द्रुमल भर्तरीनाथ. त्याचे मुखे होईल श्रुत सुरोचन पुत्रासी. ऐसे बोलता पंचानन मन स्वस्थ झाले तयाचे मन. मग दिव्य देहा आश्रमी ठेवून दानव देही अवतरला परी बळहीन. येत होता मार्गे करून तो शास्त्र घेऊन विक्रम. कानना प्रती प्रवर्तला या परी अनिक श्रोते बोलती. सुरोचन गंधर्व महीवर्ती शक्रशापे पातला निगुती. कैशा अर्थी ते वदावे. कवी म्हणे ओ एका वचन अमरपुरी पाकशासन. सभेस्थानी सभा करून गंधर्वादिक बैसले. पुढे अप्सरा नृत्य करीती. नेटके हवभाव दाविती. तिलोत्तमा आणि मेनका युती. अर्कज्योती लावण्य ते नाट्य करता सुरतपणी. सुरोचन गंधर्व पंचवाणी. अतिवेदला निशिदिनी. लाज सोडून तिज कारणे परम वेदता पंचवाणी. देव सभे ते मध्ये न गणुनी. एक काकी सभेत उठोनी मेनके ते स्पर्श तसे. धरुणी मेनकेचा हस्त कूच हस्ताने करी व्यक्त. ते पाहुनी शचीनाथ परम चित्ती क्षोभला. जया ते न कळे रागा रंग. ही न बुद्धी कामिक योग. तरी हा पतन पावो स्वर्ग महागधर्व हो का. ऐसे बोलता पाकशासन. तात्काळ झाला तेथून पतन होता सहस्रनयन. तुष्ट केला स्तुतीने. ऐसे स्तुतीचे वदता वचन. संतुष्ट झाला पाकशासन. म्हणे 12 वर्षी पुन्हा परतून स्वस्थानाते येशील की. येशील परी कैसे कर्म. मथुराधीश तो नरेंद्रोत्तम. ज्याते सत्यवर्मा नाम. महिलागी मिरवतसे. त्याची कन्या लावण्य राशी. सद्विवेकी पुण्यराशी. तिथे वरुणी कृत्रिमासी. विक्रमाते तो शवावे. तो विष्णू विक्रम मूर्ती ऐसी. स्वशक मिरवेल महिसी. तो येता तो उदरसी. मुक्त होशील महाराजा. ऐसे बोलता सहस्रनयन. गंधर्व पावला तुष्टभान. जैसे मृत्यूवेळी पियुषपान. लाभलेसे दैवाने. असो मग तो सुरोचन. तया झाले स्वर्गपतन. वायुचक्री मिथुळाकानन. सेविता झाला येऊनी. परी तो येताची स्पर्शता मही. होऊनी गेला गंधर्व देही. मग रसभ पंक्ती कानन प्रवाही. चरू लागले नित्यशा.
तव त्या गावी कुल्लळ कामठ उत्तम नामे असे सुभट तो संचारुणी कनकवाटे गधर्बा ते शोधितसे मग तेने हाकोनी गधर्ब समस्त नेता झाला स्वसदनात त्या जसवे गधर्ब त्यात कुल्लळ शाळे गेला असे गेला परी बहुदिवस तया कुल्लळ गृही असे यावरी कमठ तो स्वसदनास दरिद्र्यात पावला तेने करुणी गधर्ब समस्त ओपिले परा येऊनी वित्त परी तो गधर्ब स्वसदनात रक्षणिया ठेविला रक्षिला परी एकटा द्वारी गधर्ब मनी विचार करी एकांती एकट्या परी कमट कुल्लळे ठेविला मग रात्र पाहुणी 2 प्रहार कुल्लळा ते बोले उत्तर की सत्यवर्माची कन्या सुंदर करुण द्यावी मज कांता ऐसे दिनोदिन पुकारिता कामठ कानी होय ऐकता मग सदनाबाहेर येऊनी तत्वता निज दृष्टीने विलोकी परी कोठे काही पाहत्याप्रती वसत नाही कोण बोलतो बोल प्रवाही तोही कोण कळेना ऐसा होणी सांशांकित पुन्हा सदना माझी जातो तो गदर्भ पुन्हा पाचारुणी त्याते दारादावी म्हणत असे मग पुन्हा कमट येत परतोनी पाहता बोले याचे वदन परी गदर्भ बोलतो ऐसे वचन हे तो कोणा कळेना मग कामठा जवळी पाचारुन बोलता झाला गधर्भ वचन म्हणे महाराजा संशय दारुण पाहत अससी किमर्थ तू परी मी नित्य बोलतो वाणी तू एकतोशी कानी तरी सत्यवर्म्याची मजनंदिनी करून देई ते भाजा ऐसे गधर्भ बोलता वचन कमट खोचे भय करून जरी हे एकले पराने तरी शिक्षा होईल आमुते आहा आहारे प्रत्यक्ष गधर्भ तव मिसळूनी पहाशी स्वैरानिव मेरू मशक तेवी मानव समरंगन मिरविशी ऐसा विचार कमठ करीत म्हणे बरवे नव्हे यात तरी आता त्याजुनी ग्रामाते परदेशा प्रति वसावे ऐसा विचार करिता चित्ती तो उदयास पावला गवस्ती मग कांतेशी सांगुनी गधर्वनीती पलायनास निश्चित केला पै परी ते मूड दोघे जण जया लागी नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन हे आश्चर्य वाटेना म्हणून असती मूढपणे योजिले त्यांनी पलायन त्याची गधर्वी ग्रंथिका वाहून संसार ग्रंथिका भरियेली संसार वाहुनी गधर्भावरता त्यास विचाली उभेता सहज स्थिती चालता ग्रामद्वारी ते आले परी द्वार रक्षक तेथे असती तीही पाहता तयाची स्थिती समजूनी त्यांची पलायन रीती तर्क ज्ञाने करून या म्हणती एसी वस्ती टाकून कामठा तू करशी पलायन तरी ते राया ते श्रुत करून मग बोळवू तुझ कामठा ऐसे वधुनी द्वारपाळ राजांगणी जाऊनी चपळ म्हणती महाराजा कमठ कुल्लळ ग्रामातूनी जात असे मग त्वरे पाठवूनी आपले दूत कामठ आणिला राजसभेत सभास्थानी जाताची त्या ते राव स्वमुखे पुसत असे म्हणे काय झाली दुःख मात कोणते दुःख तुझ बसत झाले म्हणून ग्रामाते सोडून या जासी तू ऐसी असता महारहाटी तू कोणते अर्थी झालासी कष्टी तरी तो अर्थ वदोनी होटी श्रुत करी आमुते म्हणे कामठा सत्यवर्मा नाव मिरवित मही आम्हा तरी सत्य चालविन नेमा नामा समान वर्ततसे ऐसे बोलता राव वचन कमठ बोले राया कारणे हे महाराजा प्रजापालन करणे दक्ष तुम्हीच आहा की परिमाते दुःख जे आहे ते वाचने बोलता नये बोलो जाता प्राण जाये देह मुक्त होईन राव म्हणे मज कुडून जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करीन रक्षिन प्राण तुझा की ऐसे बोलता राजेंद्र वाणी कमठ तुकवी ग्रीवे लागुनी म्हणे महाराजा ऐसी वाणी भाष द्यावी म जाता अवश्य म्हणून सत्यवर्मा कर्तळ भाष देत उत्तमा मग म्हणे कमठा क्लेशवर्मा वदोनी दावी म जाता एरू म्हणे नरेशा एकांती दावीन शब्दलेशा ऐसे बोलता कमठ सहसा एकांता ते चालिले हे राया तू सर्वज्ञ मूर्ती तव उदरीची कन्या युवती नामजियेचे सत्यवती महीवरती मिरवतसे तरी काय सांगू विपर्यास एक गधर्व मम सदनास तो रात्री पाचारुणी आम्हास विपरीतवाणी बोलतसे कैसे रीती की मजदारा करुणी ते सत्यवती ऐसे बोलता चक्रवर्ती भय व्यक्त मन माझे ऐशा भयाची उमजोनी वार्ता त्रास योजिले आपले चित्ता म्हणून या राया सोडूनी स्वार्था ग्रामाबाहेर जातसे ऐसे बोलता कमठ कुल्लळ मग विचार करत असे नृपाळ चित्ती म्हणे पशु केवळ विचारासहित असती की तरी तो पशु न म्हणावा सर्वता कोणीतरी असेल देवता परीक्षेविन माझे चित्ता पशुवेशे नटला असे ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला कमठाप्रती म्हणे कमठा भय चित्ती धरू नको या हेतू तरी आता कुशळपणे दाऊ आपले भावालक्षण आणि तयाची परीक्षा करून सत्यवती ओपावी तरी तू आता सेवुणी सदन स्वस्थ करी आपले मन गधर्भ करिता तुते भाषण उत्तर युक्ती तू एक तुते बोलता गधर्भ मात तरी त्याते उत्तर द्यावे त्वरित की हा प्रकार राया ते श्रुत केला असे महाराजा केले परी राज उत्तर आले आहे तव बोलावर
तरी धातू ताम्राचे मिथुळानगर करून द्यावे सर्वस्वे. ऐसे कमठा नरेंद्रोत्तमे सांगोनी दिला उत्तर नेम. तुष्ट करुणी मनोधर्म बोळविला कमठ तो. मग तुष्ट होऊनी कमठ चित्ती जाता झाला सदनाप्रती. तो अस्ताचळा पाहुणी गबसती मही रात्र संचारली. रात्र झाली 2 प्रहार. तव गंधर्व बोले उत्तर, हे कमठा तू नरेश्वर सत्यवती दे माते. ऐसे बोलता पशु उक्ती कमठ उत्तर दे तयाप्रती. म्हणे महाराजा नृपाप्रती श्रुत केले आहे मी. श्रुत केल्यावरी प्रति उत्तर राये दिधले अनिवार. की ताम्रधातूचे मिथुळानगर करून द्यावे आमुते. तरी एसिया बोला सरळा असेल काही दावा कळा. तुष्ट करोनी नरेंद्रपाळा सत्यवती वरावी. ऐसे कमठ बोलता युक्ती हास्य करी गंधर्वपती. म्हणे रायाची विशाळमती नव्हे कामठा या प्रकरणी. तरी कामठा अति निगुती जाऊनी सांगावे रायाप्रती. की मिथुळा ग्राम ताम्रावती ग्रहण करी नरेंद्रा. केला प्रत्यक्ष विश्वकर्मा तो म्हणे महाराज गंधर्वोत्तमा. कवन कामिक काम तुम्हा वेधलासे महाराजा. एरू म्हणे विराट स्वरूप तनया मुख्य माझी ते ब्रह्मकाया. काम उदेला गुरुराया मिथुळा की जे ताम्रवती. ऐसे एकता गंधर्ववाणी मागिले प्रहाराची यामिनी. विश्वकर्मा ग्रामधामी कृपा करुणी हासतसे. कृपा दृष्टी अविट करिता ताम्रधातू ग्राम समजता. व्यप्तधामे सर्वथा ताम्रवर्णी लखलकित. राजा अत्यंजादी सर्वे सकळ कोणी न उरला धर्मी दुर्बळ. ताम्रवाटिका सकळ स्थळ ग्राम मिथुळा मिरविले. ऐसे करुणी विश्वकर्मा आदृश्य गेला आपुले धामा. एरीकडे उदयोत्तमा होता पाहती ग्रामजन. तो ताम्रधातू अंगणासहित धामे विराजली सुशोभित. ऐसे पाहताची अपरिमित ठक पडले जगासी. मग मनात म्हणे सत्यवर्मा कन्या ओपिता सुकर्मा. परी लौकिक अति जगदुर्गमा हिरण्ये ते पावेन मी. तरी आता गुप्त गुप्ते कन्या ओपुनी कुल्लडाते. स्वग्राम धामाकारणे विभक्त दूरदेशी बसवावा. ऐसा विचार योजुनी चित्ती मग पाचारुणी कमठाप्रती. लोकनिंदेच्या सकळार्थी सुचविले तयानी. तरी लावण्या चपळा सत्यवती घेऊन जावी सदनाप्रती. परी या गावी न करुणी वस्ती दूरदेशी वसावे. ऐसे बोलता राव स्पष्ट अवश्य म्हणे कुल्लळ कमठ. मग सदनी येऊनी संसार थाट. वस्त्री ग्रंथिका वाहिली अर्क झाला अस्तमानी. पुन्हा प्रवेश राजसदनी म्हणे राया ग्रंथिका बांधुनी सिद्ध आहे जावया. राव पाचारुणी कन्या युवती म्हणे पवित्र सत्यवती. तू ते अर्पिली देवाप्रती स्वीकारावे तया ते. म्हणशील परीक्षिले कैसे तरी मिथुळा ताम्रवती लेशे. क्षण न लुटता केले असे तस्मात देव निश्चय येतो. तरी तू त्या स्वीकारून ओळखी आणि जे कोणाचा कोण. मी तोची परीक्षेला निश्चय करून देवतारूपी गंधर्व तो. जरी गंधर्व म्हणून अपमानिसी तरी डाग लागेल मम कुळासी. आणि तो कोपला विपर्यासी पतनशापा ओपिलकी. तरी ऐसे करी नंदनी युक्ती प्रयुक्ती तया लागुनी. गंधर्व देहाचा त्याग करुनी स्वस्वरूपी मिरवी का. ऐसे बोलता तिथे सदनी अवश्य म्हणून शुभाननी. मग कुल्लळग्रही जात घेऊनी निशी माझी संचारली घरी म्हणता. बोट लावणी दावे भरता सत्यवती. ऐसे बोलता राव पुसे कमठाते. राव पुसे कमठासही दाविताची राव लागे पायी. म्हणे महाराजा हे जावई पाळन करी कन्येचे. ऐसे बोलता तयापर गंधर्व बोलता झाला उत्तर. राया तो भाग्य असे थोर मी जावाई तुझसे. राया तरी एकमात शक्र शापे गंधर्व देहाते. मी विचारतो कृत्रिम मते ना तरी सुरोचन गंधर्व मी. मग मुळापासून समूळ कथा सांगोनी तोशिविले नृपनाथा. ऐशी नृपे एकूणी वार्ता तुष्ट चित्ती मिरवला. मग देऊनी लावण्य राशी राव गेला स्वसदनासी. भारता देऊनी सत्यवतीसी कुल्लळा ते प्रार्थुनिया. राव जाता स्वसदनी कमठ सत्यवतीसी घेऊनी. अवंतिकेचा मार्ग धरुनी गमन करी रात्री तो. इति श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर. 25तमो अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार 25तमो अध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 26. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमलापती सर्व साक्षी आदिमूर्ती पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणीपते जगदात्म्या. गंधर्व गदर्भी संचार वाहुन स्वदारे सहित सत्यवती रत्न. मार्गी चालिता मुक्कोम मुक्काम अवंतिके पातला. कुल्लळ गृही सदन पाहुन राहते झाले समुचय करून. परी सत्यवती ते सुढाळपणे कन्ये समान पाळीतसे. तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कामठमूर्ती मम लग्नाते करुणीपती माझा मज दाविका. एरी म्हणे ओ अवश्य माय या बोलाचा फेडीन संशय. मग रात्री अवसर पाहुणे समय गंधर्वापाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती कामना वेधली जे तव चित्ती. ती फळासी येऊन निगुती तुझ लागी पावती झाली. तरी त्या अर्थी सुलक्षण पुढे व्हावे मंगळ कारण. सत्यवती उत्तमरत्न वाट पाहे पतीची. म्हणे महाराजा कमठा एक
मंगलविधी असे एक आसुर विधीपूर्वक हा सोहळा मिरवितसे. ऐसे बोलता गंधर्वराज कमठ म्हणे आहे बर्वे, परी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा. म्हणे संदेह कवन कैसे, परी आपण वर्तता पशुएसे, तरी या मिशे संग मनुष्य कैसे रीती घडेल की. तो म्हणे महाराजा कमठा एक, रत्न सत्यवती अलौकिक, ऋतू समय सत्य दोंदोदिक, श्रुत करावे आम्हा ते, सत्यवती उत्तम जया, चतुर्थ दिनी एकांत ठाया, तुष्ट करीन गंधर्विकाया. वरुणिया महाराजा ऐसे बोलता गंधर्ववाणी, तुष्ट झाला कमठमणी. मग स्वधामात संचारुणी वृत्तांत कन्येसी निवेदिला. तेही लोटल्या दिनोदिनी, समय पातला ऋतुकालमान, चतुर्थ दिनी कुल्लळ जाऊन, श्रुत करी गंधर्वाते. ऐसी बोलता कमठवाणी वेश गदर्भी तक्षणी, सोडुनी स्वस्वरूपा प्रकट करुणी, महिलागी मिरवला परी कैसा गबसती, वस्त्राभरणी कानककांती, कमठे पाहुणी चित्तसरिती, आनंद तोय हेलावे. म्हणे महाराजा स्वर्गधामका, आहा मी अबुद्ध असे या लोका, नेनुनी तव प्रताप आवका, कष्टविले पापिष्ठे. मग सुरोचन गंधर्व हात धरुणी कामठ सदनी नेत. म्हणे महाराजा स्वकांते ते संभाळावे सर्वस्वी. मग सुरोचन गंधर्वे एकांतासी, पाचारिले सत्यवतीसी, एरी एताची षडशोपचारीसी, गंधर्वराज पूजेला. मग आतिप्रीती संवादस्थिती, ऐक्य भावे उभय रमती, आसुर विवाह कामार्थरती, तुष्ट चित्ती मिरविले परी त्याची रात्री, गर्भ संभावला सत्यवती, प्रारब्ध योगे पुत्रवंती, जठरस्थानी राहिला. या परी गंधर्वराज म्हणत असे, सत्यवती भाज पुत्रमुखाते पाहिले चोज, की स्वर्गवास करीन मी. शक्र शापापासुनी कथा सत्यवती ते होय सांगता, कथा सांगुनी म्हणे आता सुखे क्षेमात असावे. तरी आता राजबाळी पुत्र उल्हासील येणे काळी, परी तो पुत्र महाबळी राज्यासनी मिरवेल परी धर्मदाता, विक्रमनामी जगत विख्याता, धैर्यराशी आदौर्यवंत, शक करता मिरवेल. ऐसे सांगुनी सुरोचन पुन्हा गदर्भ वेश धरुण, सवेची सेविले आपले ठाण, अंगणात येऊन्या. यापुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाढीस, परी लोक पुस्ती कुल्लळास, सत्यवती कोणही एरू म्हणे मम कुमारी, मोहे आणली आहे माहेरी, गरोदरपण निवटल्यावरी, पुन्हा जाईल स्वसदना. ऐसे जगाते करुणी भाषण, तुष्ट मिरवे सकाळचे मन. या परी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले. तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी, नक्षत्र कारण शुभ योगांती, चंद्रबळ तारानिती, प्रसूत झाली सुलक्षणी. पुढे होता संस्काराशी, बारसे केले 12 दिवशी, पाळणा घालुनी बाळकासी, विक्रम नाम ठेविले सुदिनास. तो अर्क प्रवर्तला अस्तप्रदेश, सुरोचन गंधर्ववेश, सांडिता झाला तक्षणी. मग संचारुणी सदनाते, सत्यवती ते म्हणे कांते, शीघ्र आणि पाहू दे बाळकाते. पुत्रमुख या काळी, पुत्रमुख पाहता दृष्टी, आटुनी गेल्या शापकोटी, तो अमरी जाणविले शक्रापोटी. मातली ते पाठविले विमानारोहण, मातली घेऊन येता झाला अवंतिका स्थानी, शीघ्रद्वारी आसन ठेवणी, सदना माझी संचारला. म्हणे महाराजा सुरोचन, मज पाठवले पाकशासने, तरी आता आरोढण विमाना आमरस्थानी चालावे. ऐसे बोलता मातल वचन, सत्यवतीने बाळक ओपन, म्हणे कांते समाधान, ठेवी आता जातो आम्ही. ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती, बाळ तान्हुले टाकुनी क्षिती, कैसे जाता महाराजा. ऐसे म्हणूनी सरस्वती हंबरडा फोडीला वृत्ती, अश्रू भरुनी नेत्रपाती, दुःख सरिता लोटत असे. म्हणे महाराजा तुझ कारण, जनक माझा सत्यवर्मा जाण, तुटला आहे निर्लोभ होऊन, कैसे सोडून मज जाता. ऐसे बोलता सत्यवती रधी धरी सुरोचनपती, चुंबन घेऊनी अश्रू वाहती, पुसोनी आवदत असे. एके युवती शुभाननी, तुझ स्मरण होता माझे मनी, त्याची वेळी उतरुणी अवनी, भेटी देईन तू ते गे. सत्यवतीचा धरुणी तै हस्त, कमठा ओपुनी मोहित, म्हणे तनियाचा मम संप्रात, संभाळ करी महाराजा. ऐसे वधुनी सुरोचन पाहता झाला शक्रस्थान, एरीकडे बाळ तान्हे, वर्यावर्धन होतसे. दिवसानुदिवस होता थोर, सप्तवर्षी झाला कुमार, मग मुलांसी खेळता झाला सत्वर, राजचिन्ही खेळतसे. विद्या तरी सहज चिन्ही, शस्त्र अधार अश्वरोहणी, सहज सेवकाश्रय करुणी, विद्ये लागी अभ्यासी. पुढे 16 वर्षावरुते, इष्टत्वे भेटविला विक्रमरायाते, पायिक चाकरी अर्पुनिया याते, ग्रामरक्षणी ठेविले, ग्रामरक्षणा दरवाजावरती, पहारा गाजवणी गाजवी राती, तो व्यवसायी बाजारक्षिती, तेथे येऊनी राहिले. तया माझी भरतरी नाथ, वनचर सावजी भाषा जाणत, कोल्हे भुंकताची अकस्मात, भाषा सांगे तयाची, म्हणे उत्तर दिशेहुनी दानव, निर्बळपणी होऊनी मानव, दक्षिण दिशेचा धरुणी गौरव. जात आहे पांथिक तो, तरी त्याच्या समोरे जाऊन, वधिल कोणी तया कारण, वधिला ग्रामद्वारा पूर्ण, रुधिरा टिळक रेखावा,
आणि दुसरे आपले भाळा तेची क्षणी रेखीजे टिळा तो अवंतिका उत्तम स्थळा नृपत्वा ते मिरवेल ऐसे एकता भरतरी वाणी विक्रम जातसे शस्त्र घेऊनी येथपर्यंत कथारंजनी पूर्व अध्यायी बदलीसे तरी श्रोते बुद्धिवान पाहती सिंहावलोकन चित्रमा गंधर्व शापोन राक्षस देही मिरवला तरी शाप वचनी शापमोचन शिववरदे शाप सघन बोलिला असे त्रिनयन की शापे सुरोचन राहिला की तयाच्या वीर्ये करुण निर्माण होईल विक्रमनंदन त्याच्या हस्ते पावनी मरण राक्षस शरीरा सांडसी तू ऐसा उपशाप शिववरदेसी होता चित्रमा गंधर्वासी तो समय भरतरी वागोत्तरासी एवुनिया झगटला असो ही मागील कथा विक्रम भरतरीचे शब्द एकता शास्त्र सज्जोनी समोरा पंथा चित्रमा गंधर्वा होतसे तव चित्रमा गंधर्व राक्षसापरी करोनी भाव मानव रूप धरुणी स्वभावे येत आहे पांथिक तो येत आहे परंतु चार अमूल्य रत्ने तेज अपार मुष्ठी घेऊनी राक्षस थोर मानव वेशे गमतसे तो विक्रम जाऊनिया तया निकटी शास्त्र विद्येते विपुल जेठी सामोरा होऊनी मौळी दृष्टी असील तेसी प्रेरितसे सकळ प्रहार भेदिता धाई राक्षस उलथोनी पडला मही प्राण कासाविस होऊनी देही पडता झाला तात्काळ मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे भिजूनी रुधिरे शुद्ध भाळी टिळा रेखिला तो राक्षस होऊनी गतप्राण दिव्य देही निघे तिथून गंधर्वरूपी स्वपदा पावून विक्रमाते वंदिले मग गंधर्व करिता स्वये दृष्टी विमान उतरले मही तळवटी त्यात आरोहण करता जेठी विक्रम पुसे तयाते म्हणे महाराजा राक्षसपूर्ण स्वर्गा करू जासी गमन ही तो कळा राक्षसाकारण दुर्लभपणी वाटतसे मग शिव फासे खेळापासून विक्रमा सांगितले शाप कथन आपले चित्रमा गंधर्व नाम सांगुनी गेला स्वस्थाना एरीकडे प्रेत शरीरी चापचुनी पाहे करी तो चारी रत्ने मुष्टी माझारी तेजपुंज देखिली विक्रम देखता हर्षवंत मग तो भरतरी ते धन्य म्हणत ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वार ग्राम रुधिर टिळा द्वारासी उत्तम चर्चुनिया निघाला ऐसा निघुनी अति त्वरा आला व्यावसायिका शिबिरा तव ते भरतरीस घालून घेरा सकळ बैसले वेष्टुनी एरी म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राज अज्ञे ग्रामरक्षक देशावरी नांदतसो तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्हा भेटीस पातलो सज उत्तम तुमचा गोष्टी गुज एकुनिया हर्षलो एरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देतसे तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता तितुके निगुती श्रवण होतसे आम्हा ते परी हे आता असो कैसी तुम्हावरी धाडी आली विशेषी ते श्रुत झाली कैसी तुम्हासी म्हणून शोधा पातलो विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता एरी म्हणती कोल्हे भुंकता वर्णन केले यावाचे व्यावसायिक म्हणती त्याते भरतरी नाम आहे याते मग दृष्टी पाहून प्रांजळवंत पूर्ण ओळख झाली क्षणेक बैसवणी नाना भाषण व्यावसायिकाचे तोषवी मन मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचारला तैसाची जाऊनी आला एकांती भेट झाली जकात्याप्रती तो मागितल्या घटकाराती सदना बाहेरी येतसे मग म्हणे आपले ग्रामी कटक वृषभ थाटी व्यावसायिक तयांचे जकाती नाणी देख हिशोबा ते घेतले तरी त्या वर्तल्या नाणी मी देईन त्रय अर्थगुणी परी भरतरी नामी तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा म्हणाल भरतरी नामे कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न कार्य विभक्त आत्मा होऊन व्यावसायिका हिंडतसे तरी तयाचे आमुचे संगोपन केलिया थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते मिरवेल एशा बहु प्रकार युक्ती सांगितल्या जकातदाराप्रती हे एकुनी ग्लानितमती द्रव्य लोभे तोषला ऐसा तयासी विक्रम बोलता जकाती सहज आला होता विक्रमते कामदुहिता पूर्ण करीन मी तुझी की सकळ झाले एकांती करणे सेविता झाला आपले असन मग भूत्यान लागी बोलावून व्यावसायिका पाचारिले गोण्या माल टिपी लावून हिशोबा परी बोलुनी धन तव ते व्यावसायिकी आणून तया करी ओपिले यावरी बोले जकाती म्हणे व्यावसायिक एका युक्ती भरतरी नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे एरी म्हणती उगलाची पोसुनी आहे आमचे मंडळागणी जकाती म्हणे आमच्या नैनी कैसा आहे पाहू द्या तव त्याते पाचारुणी दावी ते झाले विमुट खानी म्हणती हाची आमुचागणी विराजित आहे महाराजा मग जकाती पाहुनी भरतरीसी म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी कोणीतरी अवतारासी महिलागी विराजला ऐसा तर्क अनुनिमनी बोलविला पाहुनी नैनी
मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला. एकांती नेता म्हणे व्यवसायाते, तुमचे द्रव्य देऊ तुम्हाते. माफी चिठ्ठी करून जी त्वरित तुम्हाला गी बोळू. तरी तुम्ही पुन्हा परतून माल आणा सबळ भरून. तोवरी तुमच्या भरतरीने ग्रामवस्ती येथे असावे. तव व्यवसायी बोले भरतरीते, तुम्हा निराश्रित ठेवून नाही जात. बाकी साकी येणे आम्हा ते गावा माझी उरली असे. सकळ हिशोब प्रकरण माहीत आहे जकात्या कारण. तरी त्याजपाशी शेर घेऊन तया संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भरतरीनाथ, राहीन म्हणे सर्वा समंते. देणे घेणे सकळार्थ उकळूनी येईन माघारा. ऐसे बोलुनी तया देखती ओपती झाले जकाती हाती. उत्तम भाषण पुसून तयाप्रती शिबिरात पातले. माल टाल उरला विकून निघते झाले मग तेथून. एरीकडे विक्रमा कारण पाचारिले जकात्याने. नेऊन या तया एकांतासी म्हणे केले सांगितल्या व्रतासी. मग हिशोब दाखवूनी बिरजेसी द्रव्य आणि म्हणतसे. ऐसे बोलता जकाती वचन तो काढूनी देतसे एक रत्न. म्हणे हे तुझपाशी असू दे गहाण सांजई पनासी. तुझे द्रव्य त्रय भाग्यार्थे देऊनी घेऊ स्वरत्नाते. ऐसे वदता जकात्या ते अवश्यपणी होतसे. या उपरी भरतरी निमित्ते म्हणे बंधू ते ओळखीते. न बोलुनी काहीच त्याते भोजना पाठवा मग गृही. बाहेर निघाले उभयंताते ऐसे सांगुनी एकांताते. मग जकाती पाहुनी भरतरीते विक्रमाते बोलतसे. म्हणे विक्रमा एक वचन आम्हा पासूनी शेर घेऊन जाणे. तयाची पाक निष्पत्ती करून जाण हा गडी आमुचा संगोपा. ऐसे विक्रम एकता वचन म्हणे स्वीकारेन तुमचे बोलणे. मग भरतरी हात धरून स्वसदनासी पैनेला. द्वारा निकट टाकुनी वसन त्यावरी बैसविला भरतरी रत्न. 4 घटिका करुणी भाषण गृहामाजी संचारला. माता पाचारुनी सत्यवती निकट बैसवनी एकांती. तर्जनिखुने दावुनी जती वृत्तांत सर्व सांगतसे. जंबुक बोल भाष्यापासून तिथे सांगितले सकळ कथन. स्वीकारी मिरवला लोभिक रत्न तोही धीट पै केला. म्हणे माते मजहून अधिक भरतरीचे मानी स्नेह दोंदिक. पूर्ण अवतारिक पीठरक्षक पुढे माते होई लगे. तरी आता दुसरा सुत ज्येष्ठपणी मिरवेल लोकात. आणू रेणू इतके यात भिन्न पडू नेदिकी. ऐसे सांगुनी माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती. तो पाक सिद्धी होताची त्याप्रती भोजना ते सारिले. भोजन झाली या सवे जाऊन पाहता झाला दुर्गस्थान. मग 4 घडी रात्र होऊन अनुवादिले रजनी ते. यावरी भरतरी तेथून पाहता झाला जकाती स्थान. जकातदार त्याते देखून भरतरी ते बोलतसे. म्हणे भरतरी राव एका वचन तुम्ही असावे सदन धरून. कार्य लागता पाचारून घेत जाऊ तुम्हासी. मग अवश्य म्हणोनी भरतरीनाथ विक्रम सदना पुन्हा येत. मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला. आधीच मायती सत्यवती त्यावरी पुत्राची एकूण युक्ती. परममोहा ते भरतरी जती गुंडाळूनी घेतला. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर षडविशंती तमो अध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार षडविशंती तमो अध्याय समाप्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनाथ माऊली कृपाळू मोठे. धावून येते भक्ताच्या संकटी. चरणी ठेविता भाव आणि श्रद्धा. दूर होते जीवनाची सर्व बाधा. आज आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधील 22 ते 26 अध्यायाचे वाचन पूर्ण केले. या अध्यायाचा हा प्रवास केवळ चमत्काराची मालिका नव्हती, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा एक दिव्य सार होता. गोरक्षनाथांनी सोन्याचा पर्वत करूनही स्वतः त्यापासून अलिप्त राहणे हे आपल्याला शिकवते की संसारातील धन दौलत हे नश्वर आहे आणि परमार्थ हीच खरी संपत्ती आहे. याचा समारोप करत असताना नवनाथांच्या चरणी हीच प्रार्थना करते की नवनाथांची कृपा सर्व भक्तांवरती सदैव राहो. अशाच भक्तिमय सेवेसाठी पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. अलख निरंजन. श्री गुरुदेव दत्त.